देऊळगाव राजा. फटाक्याच्या ठिणगीमुळे दुकानाला भीषण आग. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. प्रतिनिधी देऊळगाव राजा. देऊळगाव राजा शहरातील जुना जालना रोडवरील मुस्कान जनरल स्टोर येथे 7 एप्रिल रोजी फटाक्याच्या ठिणगीमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवानं स्थानिक तरुणांची सतर्कता आणि अग्निशमन दलाची तत्परता यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार शहरात आई भवानी उत्सव साजरा होत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही मुलांनी फटाके फोडले. त्यातील एक जळती ठिणगी उडून थेट मुस्कान जनरल स्टोअरमध्ये पडली. क्षणार्धात आगीनं रौद्र रूप धारण केले. नागरिकांचे धाडस आणि प्रशासकीय कारवाई आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्याचा मारा सुरू केला. स्थानिकांच्या या धाडसामुळे आग आजूबाजूला पसरण्यापासून रोखण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. नुकसानीचा तपशील: या आगीत दुकानाचे आणि शेजारील मालमत्तेचे खालीलप्रमाणे नुकसान झाले. दुकानाच्या वरील भागातील टाटपट्टी जळून खाक झाली. माल: आतील कटलरी साहित्य, बांगड्यांचा साठा आणि इतर विक्रीचा माल जळून खाक झाला. दुकानाचा दर्शनी भाग आगीत काळवंडला असून शेजारीच असलेल्या एका क्लिनिकचेही किरकोळ नुकसान झाले. महावितरणच्या कारभारावर संताप. या दुर्घटनेदरम्यान महावितरण विभागाचा बेजबाबदारपणा समोर आलाय. संकटकाळी स्थानिक नागरिकांनी महावितरणला वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच संबंधित कर्मचारी घटनास्थळी उशिराने पोहोचल्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निष्कर्ष: नागरिकांची समयसूचकता आणि अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे शहरातील एक मोठा अनर्थ टळलाय. मात्र प्रशासकीय विभागांच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे मत नागरिक व्यक्त करत असून दोषींवर कारवाईची मागणी होते. ताज्या घडामोडींसाठी झेडएम न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.